नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 वाव आयडिया एकाच व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तिन्हीपैकी कोणती आयडिया आवडली ना, ते व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावरती मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे 3 पाऊचचे प्रकार दाखवणार आहेत, ते पण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या डिझाईनचे. तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आजचा हा व्हिडिओ. आणि चला आता जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आयडिया नंबर 1 साठी बघा, मी ते एकच चौकोनी कपडा घेतलाय आणि अस्तरसाठी नॉन घेतलाय. राईस बॅग वगैरे काहीच घेतलेलं नाही आपण इथे, फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. तर याची लांबी आहे बघा 11.5 इंच आणि रुंदी आहे 10.5 इंच. ठीक आहे, 10.5 बाय 11.5 इंचाचा हा एक पीस आहे. आता अस्तरचा पार्ट मी जरा वेळ साईडला काढते आणि जिकडनं 11.5 इंच आहे ना, त्या साईडने आपल्याला झिप अटॅच करायची. आणि झिप बघा मी या पद्धतीने ठेवून घेतली, थोडीशी वाढव घेतलेली आहे. तर 11.5 इंच झिप लागणार आहे, तर मी ते 13 इंच घेतली. का तर आपल्याला याच्यामध्ये अजून रनर ओवायचं बाकी आहे, त्यामुळे आता जशी झिप ठेवली ना, त्यावरतूनच आपण हे अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, आणि दुसऱ्या तुम्हाला अशा साईडने दाखवते मी. आता दुसऱ्या साईडने आपल्याला झिपचा दुसरा पार्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आणि इकडच्या साईडने अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे बघा. आणि लक्षात ठेवा, झिपची राईट साईड आहे ना, ती मेन फॅब्रिकच्याच बाजूने आहे आणि जिकडनं रॉंग साईड असेल ना, तिकडनं आपल्याला अस्तर वरतून ठेवायचं आहे. तुम्ही हवं तर अगोदर झिप स्टिच करून घ्या आणि मग या अस्तरचा कपडा आहे तो झिपच्या वरती ठेवा याच पद्धतीने. म्हणजे अस्तर थोडंसं वाढव जरी असेल तरी ते आपण स्टिच झाल्यानंतर कट करू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने कडनं बघा थोडं अस्तर वाढव होतं, ते मी कट केलं. आता त्यानंतर आपल्याला हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा आणि दोन्हीकडेने या झिपवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. याने काय होतं, झिप आपली ना म्हणजे एकदम फिनिशिंग सहित स्टिच होते आतल्या साईडने. आणि त्यानंतर हँडलसाठी मी ते 5.5 बाय 2.5 इंचाचा एक पीस घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेऊ. आणि त्या अगोदर आपल्याला इथे रनर ओवून घ्यायचं आहे. तर झिप मी 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच घ्यायचं. रनर ओवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडल जे आहे ना, ते बरोबर झिपच्या वरती लावून घ्यायचं आहे. जिथे झिप आहे ना त्याच्यावरतीच मी हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेत आहे बघा या पद्धतीने. तर हँडल स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला आहे ना, ह्या अशा पद्धतीने झिप सेंटरला पकडायची आणि इथे एक मार्क करून घ्यायचं किंवा कट देऊन घ्या या पद्धतीने. आणि जिथे कट दिला आहे ना, तिथेच आपल्याला झिपचं सेंटर ठेवून घ्यायचं आहे बरोबर आणि दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या. तर इकडनं पण मी स्टिच करून घेते. ओपन साईड आहे इकडनं, तर तुम्ही अगोदर टाचणी लावून घ्या म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल. आता परत याच्यावरती मी डबल टिपा देऊन घेते आणि जिथे झिप आहे तिथे मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या लॉकच्या टिपा देऊन घेतल्या. आता त्यानंतर शिलाईच्या पुढे आपल्याला इथे 1 इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण 1 इंच, म्हणजे 1 बाय 1 इंचाचा कॉर्नर आहेत ना, ते चारही बाजूने कट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि चारही कॉर्नर कट झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे. पण ही जी कडेची शिलाई आहे ना, ती उसवल्यासारखी वाटते, त्यामुळे मी स्टार्टिंगला एंडिंगला लॉकची टिप देऊन घेतली आणि त्यानंतर आपण आता हे कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेत आहोत. आणि बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी पेन्सिल पाऊच किंवा पेन ठेवण्यासाठी किंवा तुम्ही अगदी शिलाईचे म्हणजे थ्रेड वगैरे ठेवण्यासाठी पण अशा पाऊचेसचा वापर करू शकतात. तर चारही कॉर्नरवरती मी परत डबल टिपा आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर ही झिप ओपन करून घेऊ आणि हे पाऊच आपण राईट साईडला टर्न करून घेऊ. आणि बघा किती झटपट, अगदी 5 ते 10 मिनिटातच बनवून तयार होणार आहे. फक्त कटिंग करून ठेवली ना की लगेच मशीनवर बसायचं आणि तुम्ही अशा पद्धतीचे भरपूर सारे पाऊचेस एका टायमाला शिवू शकता. बघा या पद्धतीने या पाऊचचा लुक आलेला आहे आणि इकडनं मी हँडल पण दिलेले आहे. बघा अशा पद्धतीने हे तुम्ही पेन्सिल पाऊच म्हणून वापरू शकता, मेकअप पाऊच म्हणून वापरू शकता किंवा रिटर्न गिफ्टसाठी पण या अशा पाऊचेसचा वापर करू शकता. आणि बघा किती झटपट आहे, फक्त एकाच आपण चौकोनी कापडापासून हे बनवलेलं आहे. तर नक्कीच मैत्रिणींना तुम्हाला ही 1 नंबरची आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आतमधून पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपलं हे पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. ठीक आहे, आता आयडिया नंबर 2 बघू.
त्यानंतर आयडिया नंबर 2साठी मी इथे बघा 5.5 इंच रुंदी आणि लांबी आहे 11 इंच, म्हणजे 11 बाय 5.5 इंचचे 2 क्विल्टेड पीस आहेत ते रेडी करून घेतलेले आहे. याला पण बघा सर्वात खाली नॉन ओव्हन मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक क्विल्ट करून घेतलेलं आहे तिरप्या तिरप्या टिपा मारून. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला इकडनं 11 इंचची झीप लागणार आहे या पद्धतीने. तर यातला एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि वरतून कोणत्याही एका साईडने वरतून खाली आपण 1.5 इंच खाली एक मार्क करून घेऊ. तर अशा प्रकारे मी इथे 1.5 इंचावरती एक मार्क करून घेतलेलं आहे. एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ आपण. इथेच आपल्याला झीप अटॅच करायची आहे. तर कटिंग करून घेतलं. आता त्यानंतर ही जी आपण 11 इंच झीप घेतलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवा झीप मी थोडी वाढवच घेतलेली आहे का तर याच्यामध्ये अजून रनर वावायचं आहे त्यामुळे. तर झीपवरती बघा दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. त्यानंतर हा जो 1.5 इंच कट केलेला पार्ट होता तो झीपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करूया आणि याच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ. आणि जर बॉबिनचा दोरा मॅचिंग असेल तर तुम्ही अशी दाबटीप पण देऊ शकता. आता त्यानंतर आपल्याला इथे या झीपमध्ये रनर पण ओवून घ्यायचं आहे. झीप 5 नंबरची आहे तर रनर पण 5 नंबरचंच ओवून घेतलेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता एक्स्ट्राची झीप कट करूया आणि या पॉकेटला अस्तर लावून घेऊ आणि वरतून पण झीप स्टिच करून घेऊ. तर बघा इथे 11 इंचापेक्षा वाढव झीप घेतलेली आहे आणि जशी ही झीप ठेवली ना त्यावरतीच मी इथे अस्तरचा कपडा ठेवलेला आहे. 11 बाय 5.5 इंचाचाच अस्तरचा कपडा घेतलेला आहे. बरोबर झीपवरतीच आपण अस्तर आणि झीप सोबतच स्टिच करून घेत आहोत. तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर तुम्ही अगोदर झीप स्टिच करा आणि मग अस्तरचा कपडा ठेवून परत स्टिच करा. आणि त्यानंतर बघा हे अस्तर आपल्याला या पद्धतीने टर्न केल्याच्या नंतर बरोबर ते पॉकेटला अस्तर आहे ते आपलं स्टिच होतं आणि इकडनं झीप पण फिनिशिंगमध्येच स्टिच होते. हे अस्तर आपण अशा पद्धतीने स्टिच केल्यामुळे. आता त्यानंतर राहिलेलं आहे पॉकेटचं अस्तर आहे ते तिन्ही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा असेल अस्तरचा तो आपण कट करून घेऊ. आणि बघा वरच्या पॉकेटचं अस्तर आहे ते आपलं लावून झालेलं आहे या पद्धतीने. आता त्यानंतर हा जो दुसरा पीस आहे 11 बाय 5.5 इंचाचा तो मेन झीपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेतला आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ. ठीक आहे. डबल दाबटीप मी इथे देऊन घेत आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पण रनर वाहून घ्यायचं आहे आणि रनरची डायरेक्शन 2 इंची एकाच बाजूने ओपन आणि एकाच बाजूने क्लोज राहील असं बघून घ्यायचं. तर हँडलसाठी बघा मैत्रिणींनो परत मी इथे हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे. तर याची लांबी आहे 8 इंच आणि रुंदी आहे 3 इंच. तर 8 बाय 3 इंचचा हा वेल्वेटचाच फॅब्रिक घेतलेला आहे मी हँडलसाठी आणि जो की खूप चांगल्या क्वालिटीचा आहे हा वेल्वेटचाच कपडा. कारण की यापासून मी या अगोदरही ट्रॅव्हल बॅग साडी कवर तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. आता त्यानंतर आपल्याला हे तीनही बाजूने आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे आणि जिथे झीप असेल ना तिथे मशीन मागे पुढे करत खूप सारी लॉकची टीप आहे ती देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा असेल तो पण कट करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो परत मी या तिन्ही साईडने डबल टिपा देऊन घेतल्या आणि जिथे झीप आहे तिथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता इथे छोटे छोटे जे कॉर्नर आहे ना तिथे अशी तिरकी आपल्याला कट करून घ्यायचा पार्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर ही झीप ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर आतमध्ये राईस बॅग वापरल्यामुळे खूप असं कडकपणा आलेला आहे या पाऊचमध्ये. तर व्यवस्थित कॉर्नर बाहेर काढू. तर बघा या पद्धतीने आपले खूप सुंदर असं डबल झिपरचं पाऊच बनून रेडी झालं आहे. बघा तुम्ही याच्यामध्ये ATM पॅन कार्ड वगैरे ठेवू शकता आणि या पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता. तर ते पण ठेवून दाखवते मी. तर आयडिया नंबर 2ची ही आपली तयार झाली. आता हे शिवून तयार माप किती राहिलं आहे ते पण सांगते. तर बघा याची उंची आहे 5.5 इंच आणि लांबी आहे 10.5 इंच. 10.5 ते 10.15 इंच. ठीक आहे. या पद्धतीने हे बनून रेडी झालेलं आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो तुम्ही हे पाऊचेस आहे ना अशा पद्धतीने अँड्रॉइड मोबाईल ठेवण्यासाठी पण वापरात आणू शकता. बघा मोबाईल ठेवून पण बरीचशी जागा शिल्लक राहते. आणि त्यानंतर हे जे वरचं पॉकेट आहे ना याच्यामध्ये पण तुम्ही ना तुमचं ATM पॅन कार्ड वगैरे ठेवू शकता या पद्धतीने. आणि बघा भरपूर मोठ्या स्पेसमध्ये आहे. तुम्ही याचा एव्हरीडे वापर करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी पण बनवून देऊ शकता आणि स्वतःही वापरात आणू शकता. बघा मोबाईल ठेवून पण आपली किती जागा अशी शिल्लक राहते. तर ही पण आयडिया तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आयडिया नंबर 3 बघूया. तर आयडिया नंबर 3साठी परत मी ते वेल्वेटचंच फॅब्रिक घेतलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ते ठेवून घेतलेलं आहे. सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे. आता याचं माप सांगते.
तर याची लांबी आहे साधारणतः 11.5 ते 11 इंच आणि रुंदी आहे 11 इंच. म्हणजे तुम्ही 11 बाय 11 इंचचे चौकोनी पीस घेतला तरी पण चालेल आणि अस्तरसाठी मी ते नॉन ओन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता कोणत्याही एका साईडने आपल्याला ही झिप आहे ती अटॅच करायची. पण तुमची जर दोन्ही बाजू सारखी असेल तर तुम्ही त्याच बाजूने करा. तर मी इकडच्या साईडने करते. झिप बघा मी यापेक्षा थोडीशी वाढव घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप ठेवून स्टिच करायची. झिप इकडनं स्टिच केली. आता ह्या साईडची झिप आपल्याला अशी ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण ही जी झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा इकडनं पण झिप स्टिच करताना की झिपची राईट साईड मेन फॅब्रिकच्याच बाजूने ठेवलेली आहे. आता त्यानंतर आपली ही झिप स्टिच झाल्याच्या नंतर अस्तर पण आपल्याला बरोबर झिपवरतीच ठेवून घ्यायचं आहे. आता अस्तरचा कपडा थोडा वाढवा आहे तर मी अशा पद्धतीने इकडनं स्टिच करत आहे. लक्षात ठेवा जशी झिप स्टिच केली ना त्याच साईडने झिपच्या वरती आपण हे अस्तर ठेवून घेतलं आणि स्टिच करून घेतलं आणि एक्स्ट्राचा जेवढा फॅब्रिक आहे ना अस्तरचा कपडा तो कट केला. आता त्यानंतर आपल्याला रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा. म्हणजे बघा आतल्या साईडने झिप पण अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच होते आणि यावरती आपण दाबटीप पण देऊन घेतली. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे हँडलसाठी 6.5 इंच लांबी आणि रुंदी तुम्ही 2, 2.5, 3 इंच पण घेऊ शकता. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि झिपच्या खाली थोडंसं अर्धा ते 1 इंच सोडून हे जे हँडल आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हँडल स्टिच करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे. तर बघा 5 नंबरची झिप आहे तर रनर पण 5 नंबरचंच घेतलं. एका साईडने थोडंसं कट केलं, खालीवर पार्ट केला, रनर वळून घेतलं. त्यानंतर एक्स्ट्राची झिप आहे ती कट करून घेतलेली आहे आणि हा जो पाऊच आहे ते आपल्याला रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं. आता त्यानंतर आपल्याला या दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आणि झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि या दोन्ही कडा आहेत त्या आपण स्टिच करून घेऊ. ठीक आहे. तर दोन्ही कडेने मी इथे डबल टिप देऊन घेतली. आता त्यानंतर आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा. आणि बघा याच्यामध्ये आपण बिना राईस बॅगचा वापर केला आहे म्हणजे फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक. तरी पण बघा या पद्धतीने आपलं एक खूप सुंदर असं पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. यामध्ये पण तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता. तर तुम्हाला मोबाईल पण ठेवून दाखवते. तर अँड्रॉइड मोबाईल आरामात बसतो आपला याच्यामध्ये. आता याचं शिवून तयार माप किती राहिलं ते पण मोजून दाखवते. बघा 10.5 इंचाची लांबी आहे आणि उंची आहे 5.5 इंच शिवून तयार माप. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही 3 नंबरची आयडिया ते पण मला नक्की सांगा. तर सर्वात अगोदरची 3 नंबर, 2 नंबर आणि 1 नंबर अशा 3 वाव आयडिया मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला या तिन्हीपैकी कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली ते पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.